गुड मॉर्निंग. तर माझं नाव पल्लवी अंकुश भारसकर आणि मी RBMB कॉलेज MSc फर्स्ट इयर बॉटनीची स्टुडंट आहे. आणि व्हॉक्सनेट या कंपनीमध्ये येऊन आमचं 120 घंट्याचं ट्रेनिंग हे कंप्लीट झालेलं आहे. तर आज या ट्रेनिंगचा शेवटचा दिवस होता. या ट्रेनिंगमध्ये आम्हाला खूप काही शिकण्यासारखं मिळालं. म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग, ऑर्गॅनिक फर्टिलायझर हे किती महत्त्वाचे आहेत आणि ह्युमन हेल्थवर याचा कशा प्रकारे इफेक्ट पडतो, ऑर्गॅनिक फर्टिलायझर यूज करणं शेतीमध्ये हे किती महत्त्वाचं आहे हे आम्हाला इकडे आल्यावर समजलं. तर फर्स्ट दिवशी आम्ही इकडे येऊन हे तुम्ही ज्या काही ग्रो बॅग्स बघतायत, तर आम्ही या ग्रो बॅग्समध्ये भाज्यांचे सीड लावले. मेथी, पालक, शेपू, धने हे काही वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही सीड लावले आणि ते ऑर्गॅनिक पद्धतीने आम्ही ग्रो करण्याचा प्रयत्न केला. तर तुम्ही बघू शकता हे सगळे जे पिकं आहेत जे आम्ही ग्रो बॅग भरले होते ते किती चांगल्या पद्धतीने ग्रो झालेले आहे. तर यामध्ये अजून एक वेगळा कन्सेप्ट म्हणजे आम्ही शिकलो आहोत की अर्बन फार्मिंग. तर अर्बन फार्मिंग आम्ही इकडे येऊन शिकलो. अर्बन फार्मिंग म्हणजे शहरामध्ये जे लोक राहतात ते छोट्या जागेमध्ये पण आपल्या टेरेसवर किंवा बाल्कनीमध्ये जे दररोजच्या गरजेच्या भाज्या आहेत त्या ऑर्गॅनिक पद्धतीने ते या ग्रो बॅगचा वापर करून उगवू शकता, की ज्यामुळे त्यांना रासायनिक भाज्यांपासून जास्त प्रकारचा त्रास होणार नाही. ज्या गरजेच्या भाज्या आहेत त्या रोजच्या रोज ते मिळवू शकता सोप्या पद्धतीने. तर इथे येऊन आम्ही अर्बन फार्मिंग शिकलो आणि त्याच्यानंतर आमचं AITC मध्ये ट्रेनिंग घेण्यात आलं. 2 दिवसाचं जी वर्कशॉप होती त्यामध्ये फार्मर्सला आम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग कशी करायची, कुठल्या पिकाला किती दिवस झाले कुठल्या प्रकारचं फर्टिलायझर द्यायचं किंवा प्लांटची लाईफ सायकल कशी असते, प्लांटला ग्रो होण्यासाठी कुठले न्यूट्रियन्स लागतात, नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया आहे माती थ्रू प्लांट्सला कसं प्रोव्हाइड केलं जातं, ह्या प्रकारच्या अनेक वेगवेगळ्या कन्सेप्ट आम्ही या 2 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये शिकलो. त्यानंतर आम्ही फार्मर्सला व्हिजिटसाठी पण गेलो होतो. की फार्मर्सला व्हिजिट करण्याचं कारण म्हणजे आपल्या इकडचे जे शेतकरी आहे सध्या केमिकल यूज करून जे शेती करत आहे त्यांना त्याच्यातून फायदा तर खूप होतो, पिकं खूप चांगल्या पद्धतीने येतात, पण ते जे शेती करतायत त्या शेतीचा कुठल्याही प्रकारे काही उपयोग होत नाही. इनऑर्गॅनिक पद्धतीने शेती केल्यामुळे जमिनीची तर माती तर प्रदूषित होतेच, पण जी पुढची येणारी पिढी ती पण आपली आजारी आणि कमजोर पैदा होऊ शकते. म्हणजे की आता आपण जे केमिकल युक्त फळभाज्या वगैरे खातोय त्याच्यामुळे आपल्याला खूप सगळे हेल्थ इश्यूज येतात. कॅन्सर सारखे भयानक आजार आपल्याला होऊ शकतात केमिकलच्या भाज्या वगैरे खाल्ल्यामुळे. आणि आम्ही त्या वर्कशॉपचं हेतू म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आम्हाला बायो फर्टिलायझर हे प्रोव्हाइड करायचं आहे. हाच एक त्या ट्रेनिंगचा उद्देश होता. शेतकऱ्यांना पण ट्रेनिंग द्यायचं हेच कारण की केमिकल तुम्ही शेतीमध्ये होईल तेवढं कमीच यूज करा, कारण ही जी जमीन आहे शेती ही आपण पिढ्यानपिढ्या करणारी शेती आहे आणि ही आपल्या नेक्स्ट जनरेशनला पण प्रोव्हाइड झाली पाहिजे. पण आपण जर आत्ताच जर सगळे केमिकल यूज करून शेती करत राहिलो तर कालांतराने आपली जी जमीन आहे ती हे केमिकल यूज करून करून पूर्ण नापीक होऊन जाईल. आत्ता जर आपल्याला उत्पन्न जास्त मिळतंय पण आपण जर अशाच प्रकारे केमिकलचे जर यूज करत राहिलो आपल्या शेतीमध्ये तर मला तरी नाही वाटत की आपली जी शेती आहे ती आपल्या पुढच्या पिढीला पण शेती करण्याचा चान्स भेटेल म्हणून. कारण आपण स्वतःच आता इतके केमिकल यूज करून शेती पूर्ण नापीक करून टाकतोय, मग पुढची जी जनरेशन येणारी आहे त्यांच्यासाठी आपण काय जमीन कशी देणार आहे? नेमकं पूर्ण नापीक झालेली जमीन तर आपण त्यांना नाही देऊ शकत ना. मग जमिनीची जर आपल्याला जर प्रजनन क्षमता वाढवायची असेल तर आपल्याला त्याच्या गरज आहे की आपण ऑर्गॅनिक जे फर्टिलायझर आहे ते यूज केलं पाहिजे. AITC हे जे आमचं ट्रेनिंग सेंटर आहे ना तर उंदीरगाव या ठिकाणी आहे आणि तिथंच आमच्या कंपनीचं फार्म पण आहे. त्या ठिकाणी आम्ही कांदा, शेपू, मेथी या प्रकारचे भाज्या लावल्या होत्या आणि त्याच्यापासून आम्ही सीड तयार करतोय. म्हणजे हे सीड पण आम्ही तयार करतोय ते पूर्ण बायो फर्टिलायझर यूज करून जे पिकवलेले कांदे आहेत किंवा मेथी आहे, शेपू आहे, धने आहे त्याचे जे सीड यूज करतोय ते एकदम हेल्दी सीड यूज करतोय. अर्बन फार्मिंगसाठी ते सीड यूज करणार आहे आम्ही आणि ते सीड एकदम हेल्दी असल्यामुळे त्याच्यापासून येणारं पीक जे ते पण खूप हेल्दी असणार आहे आणि पूर्ण ऑर्गॅनिक असणार आहे. आणि आज आमचं जे ऑन जॉब ट्रेनिंग आहे 120 घंट्याचं त्याचा शेवटचा दिवस आहे. तर आम्हाला या ठिकाणी खूप काही चांगल्या चांगल्या गोष्टी शिकण्यास मिळाल्या. त्याबद्दल मी आमचे जे सर आहे सूरज काजी सर त्यांना मनापासून धन्यवाद देऊ इच्छिते की त्यांच्यामुळे आम्हाला आज इतक्या सगळ्या चांगल्या गोष्टी शिकण्यास मिळाल्या. माझा हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचेही आभार.